महाडच्या जंगलात रात्रीचा अंधार पसरलेला होता. चंद्रप्रकाशात दिसणारी मावळ्यांची सावली शिवाजी महाराजांच्या नियोजित मोहिमेचा संकेत देत होती. महाराजांनी जवळचे मावळे सखोजी, बाजी आणि तानाजी यांना बोलावलं. तुम्ही ऐकलेत का? गडावर मोठा छुपा खजिना आहे. महाराजांच्या शब्दांनी सर्वांमध्ये उत्सुकता पसरली. त्यांनी एका गुप्त बातमीवरून हेर सांगितलं होतं की मुघलांनी मोठा खजिना रायगडावर लपवला आहे. पण महाराज, मुघलांचा पहारा कडक आहे, सखोजी म्हणाला. त्यासाठीच हे मिशन गुप्त ठेवावं लागेल, महाराजांनी सांगितलं. आज रात्री आपण गडावर चढाई करू, पण गडावर जाता एका गुप्त बोगद्याचा वापर करू. रात्रीच्या वेळी महाराज आणि मावळे बोगद्यातून गडाच्या आत गेले. गडाच्या अंतरंगात खजिन्याच्या जवळ आल्यावर अचानक पहारा देणाऱ्या सिपाहींच्या आवाजांनी ते सावध झाले. महाराजांनी मावळ्यांना शांत संकेत दिला. काही वेळात अचानक तानाजीने सिपाह्यांवर हल्ला केला आणि एका मोठ्या झटापटीत सिपाही निपटले. खजिन्याच्या खोल्यावर पोहोचताच महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. त्यांनी मोठ्या रहस्यमय पेटीचं झाकण उघडलं आणि त्यात सोनं, मोती आणि रत्न चमकत होते. ही संपत्ती आपल्या स्वराज्यासाठी, महाराजांनी उद्गार काढले. रात्रीच्या काळोखात महाराजांचा विजय मिळवणारा आवाज रायगडच्या डोंगरांवर दूरवर घुमत होता.